20 जून नंतर कांद्याच्या दरामध्ये होणार मोठा बदल, तर हे 3 घटक ठरणार कांद्याच्या बाजारभावासाठी गेम चेंजर। कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, जर तुमचा कांदा बाजारात विकायला जर तुम्ही काढणार असाल किंवा चाळीत साठवून ठेवणार जर असाल, तर पुढच्या काही दिवसात एकही पाऊल विचार केल्याशिवाय टाकू नका, कारण येत्या 20 जून नंतर कांदा बाजारपेठेत एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। एकीकडे देशामध्ये 307 लाख टनांहून अधिक कांद्याचं उत्पादन झाल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे केंद्र सरकारने निर्यात शुल्क आणि एमएपी पूर्णपणे हटवून बाजारात मोठी हवा तयार केली आहे। त्यातच नाफेडने खरेदीदारामध्ये अचानक वाढ केली, परंतु खुल्या बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव का मिळत नाही, पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे? आता प्रश्न उभा राहतो, 20 जून नंतर मान्सून हा राज्यामध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्यावरती कांद्याची आवक मंदावणार का? आंतरराष्ट्रीय बाजारातील विदेशी मागणीमुळे कांद्याचे भाव अचानक गगनाला भिडणार की दरामध्ये मोठी घसरण होणार? व्यापारी आणि सरकारची पुढली चाल नेमकी काय असणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि 20 जून नंतरचा कांद्याच्या अचूक ताळेबंदाचं जे काही गणित आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिकोड करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांदा बाजार भावाचं गणित मांडण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला उत्पादनाचा आकडा त्या ठिकाणी समजून घ्यावा लागेल। सरकार आकडेवारीनुसार त्या ठिकाणी वर्ष 2025-26 मध्ये कांद्याचं एकूण जे काही उत्पादन आहे ते जवळपास 307.37 लाख टन राहण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे। गेल्या वर्षी देखील हे जे काही उत्पादन आहे ते 307.67 लाख टन हे त्या ठिकाणी होतं। याचा अर्थ असा की देशांतर्गत जे काही कांद्याचं उत्पादन आहे ते स्थिर आहे, चांगल्या प्रमाणात आहे। महाराष्ट्रामध्ये विशेषतः नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, या भागांमध्ये रब्बी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये झाली, उत्पादन सुद्धा चांगलं झालं आहे आणि यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची कमतरता अजिबात नाही। परंतु याचा जो काही परिणाम आहे तो बाजारांवरती त्या ठिकाणी थोडासा दबाव, कांद्याच्या बाजारभावावरती थोडासा दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला। आता वळूयात सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्टीकडे, तो म्हणजे त्या ठिकाणी कांद्याची निर्यात। शेतकरी मित्रांनो, 2023 असेल, 24 असेल, यातील निर्बंधानंतर आता जे काय 2026 हे वर्ष कांद्याच्या निर्यातीसाठी अत्यंत त्या ठिकाणी फायदेशीर ठरत आहे। केंद्र सरकारने एप्रिल 2026 मध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ज्यामध्ये कांद्यावरील किमान निर्यात मूल्य, ज्याला की आपण मिनिमम एक्सपोर्ट प्राइस असं म्हणतो, आणि 20% असणारं जे काही निर्यात शुल्क, ज्याला की आपण एक्सपोर्ट ड्युटी असं म्हणतो, हे पूर्णपणे त्या ठिकाणी हटवलं आणि यामुळे भारतीय कांदा हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या ठिकाणी आशियाई देश असतील, यूए असेल, खाडी देश असतील किंवा युरोपमध्ये पुन्हा एकदा प्रचंड स्पर्धात्मक त्या ठिकाणी बनला आहे। यंदा जवळपास 18 ते 22 लाख टन कांदा निर्यातीचा अंदाज हा त्या ठिकाणी भारत सरकारचा आहे। ही खुली निर्यातच भविष्यात कांद्याचं जे काय भविष्य आहे ते ठरणार आहे। ही सर्वात मोठी ढाल त्या ठिकाणी आता कांदा बाजारभावाच्या बाबतीत त्या ठिकाणी ठरणार आहे। दुसरीकडे खुल्या बाजारामध्ये देखील कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी गेल्या महिन्याभरापूर्वी त्या ठिकाणी घसरले होते, परंतु जेव्हापासून नाफेड आणि एनसीएफची त्या ठिकाणी खरेदी सुरू झाली तेव्हापासून कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 400 ते 500 रुपये हा दर त्या ठिकाणी वाढला आहे आणि सध्या जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी 12 ते 15 रुपयाच्या मध्ये त्या ठिकाणी विकला जातोय। नाफेड आणि एनसीएफने देखील कांदा खरेदीसाठी जवळपास 16.50 रुपये म्हणजे 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव त्या ठिकाणी निश्चित केला आहे। आपल्या महाराष्ट्रातील जे काही शेतकरी संघटना असतील किंवा कांदा उत्पादक शेतकरी संघटना असतील, यांनी कांद्याचा सर्व खर्च पाहता किमान 3000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 30 रुपये किलो एवढ्या दराची त्या ठिकाणी मागणी आता सरकारकडे केली आहे। सरकारच्या खरेदीमुळे बाजाराला एक आधार त्या ठिकाणी नक्कीच मिळाला, पण शेतकऱ्यांकडून जी काय बाजारभावाची अपेक्षा आहे ती त्या ठिकाणी जास्त आहे आणि ही रास्त मागणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी सरकारकडे ठेवली गेली आहे। आता 20 जून 2000 नंतर बाजारामध्ये नेमकी परिस्थिती त्या ठिकाणी काय असणार आहे? आता हे जे काय दर आहे तर हे दर हळूहळू सुधारणा होतील, दर स्थिर राहतील की दर घसरतील, या बाबतीत आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। आता सध्या बाजारामध्ये येणार जो काय बहुतांश कांदा आहे हा त्याच्यामध्ये स्टोरेज ग्रेडचा आहे। शेतकरी आता टप्प्याटप्प्यानं कांद्याची जी काय विक्री आहे ती त्या ठिकाणी आता करत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे 20 जून नंतर राज्याच्या विविध भागामध्ये मान्सून त्या ठिकाणी सक्रिय होईल। पावसामुळे बाजारामध्ये आवक ही त्या ठिकाणी काही आवकीवरती मर्यादा येतील, ज्याचा थेट फायदा त्या ठिकाणी दराला होईल। आता निर्यातीची जी काय गती आहे तर निर्यात शुल्क नसल्यामुळे विदेशी मागणी सतत टिकून आहे, जी बाजाराला त्या ठिकाणी मंदीमधून बाहेर काढेल आणि याचमुळे जे काय परकीय चलन आहे ते त्या ठिकाणी राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येईल आणि हेच जे परकीय चलन आहे ते कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल। आता 20 जून नंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये एक मोठी गगनचुंबी तेजी तर नक्कीच येणार नाही, परंतु बाजार हे स्थिर राहतील आणि चांगल्या दर्जाचा जो काय कांदा आहे त्याला 1825 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळतील, असा बाजारभाव अभ्यासकांचा आणि जाणकारांचा त्या ठिकाणी अंदाज आहे। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा सर्व जो काय ताळेबंद आहे तो कांदा बाजारभावाच्या बाबतीत होता। तुमच्या भागातील जे काय बाजार समिती आहे त्यामध्ये नक्की कांद्याला बाजारभाव काय मिळतोय खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हा महत्त्वाचा रिपोर्ट तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कांद्याच्या बाबतीत जे काय चालू घडामोडी आहे या बाबतीत तुम्हाला जर का नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल, नवनवीन माहिती जर पाहिजे जर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।